नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे मानसी कोर्टात जायला निघालेली असते, तेव्हा गायत्री तिथे येते आणि तिला म्हणत असते, "एक मिनिट मानसी." तेव्हा मानसी उभी राहते. गायत्रीच्या हातामध्ये एक ताट असतं आणि त्याच्यावरती लाल रंगाचा रुमाल असतो. तेव्हा गायत्री येते आणि मानसीला म्हणत असते, "कोर्टात चालली आहेस ना?" तेव्हा मानसी म्हणते, "हो, मी कोर्टात चालली आहे." तेव्हा गायत्री म्हणत असते, "मग कोर्टातून डिरेक्टली इकडे येणार आहेस की तुझ्या घरी जाणार आहेस?" तेव्हा इकडे आता मानसी म्हणत असते की माझ्या घरी का? तेव्हा गायत्री म्हणते, "नाही, तू विसरली आहेस का? आज कोर्टामध्ये तारीख आहे आणि आज शेवटचा दिवस आहे ना. आज जर तू तेजसला निर्दोष सिद्ध नाही करू शकलीस, तर तात्यांना दिलेलं वचन तुला पूर्ण करावं लागणार आहे ना. जर तेजसला सोडून नाही आणलंस, तर तू या घरामध्ये सुद्धा नाही येऊ शकत. तू तुझ्या आईच्या घरी जायचं आहे, असं म्हणाली होतीस ना. आणि जर आता तेजस निर्दोष सिद्ध नाही झाला, तर मग तुला तात्यांना दिलेलं वचन पूर्ण करावं लागणार आहे. तुला तुझ्या घरी जावं लागणार आहे ना. म्हणून म्हणते, कारण आता तेजस स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकेल असं मला तर काही वाटत नाही. म्हणूनच मला असं वाटतंय की तू आता कोर्टातूनच तुझ्या घरी गेलीस, तर तुला हे परतीचा आहेर मला द्यायचा आहे. प्रभूंची प्रथा आहे ना, कुणीही या घरातून खाली हात जाऊ शकत नाही. म्हणून मी हा परतीचा आहेर तुला देते. हे घे ना." तेव्हा इकडे आता मानसी म्हणत असते की गायत्री मॅम, परतीचा आहेर घेईन की याच घरामध्ये थांबून तुमच्याकडून जे उधार राहिलेलं हळदी-कुंकू आहे ना, ते लावून घेईन. ते आपण बघूया. एक मिनिट मी आले हां. आणि आता प्रेक्षकांनो, मानसीसुद्धा अगदी छान पद्धतीने इथे गायत्रीला उत्तर देते. तिच्या लक्षात असतं की ज्या वेळेला हळदी-कुंकू असतं, त्यावेळेला इकडे गायत्रीने तिला ते लावलेलं नसतं. कारण ती म्हणालेली असते, "जेव्हा तू कायमस्वरूपी या घरामध्ये राहशील ना, तेव्हाच तुला हे हळदी-कुंकू लावीन, ते सुद्धा सुनेच्या मानाने. पण आता नाही." तेव्हा इकडे मानसी म्हणत असते की गायत्री मॅम, अजून कोर्टाचा निकाल लागलेला नाही आहे. आता तुम्हाला तर माहिती आहे ना, तुमचा दीर कसा आहे ते. त्याच्यामुळे आता या घरामध्ये मी परत येईन की माझ्या आईकडे जाईन, हे तर आपल्याला नंतरच कळेल ना. पण आता मी सुद्धा एक तुम्हाला सांगते, आता मी परतीचा आहेर घेऊन माझ्या माहेरी जाईन की तुम्ही मला हळदी-कुंकू लावून सुनेच्या मानाने या घरामध्ये तात्यासाहेब मला राहण्यास परवानगी देतील की हा परतनीचा आहेर घेऊन मला माझ्या माहेरी जावं लागेल, हे तर आपल्याला नंतरच कळेल. वेळच ठरवेल. तर मला काय वाटतं गायत्री मॅम, आता हे तुम्ही परतनीचा आहेर तर घेऊन आलात, त्याच्यामध्येच ना मी हळदी-कुंकूचा हा करंडासुद्धा ठेवते. बघूया यातलं तुम्ही काय वापरणार आहात माझ्यासाठी, हो की नाही? आणि तुम्हाला तर माहिती आहे, जरी कोर्टाचा निकाल लागला नसला, तरीसुद्धा तुमचा दीर कसा आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. हो की नाही? कधी काय करतील काही सांगता येत नाही. तेव्हा इकडे आता गायत्री म्हणत असते, "ते तर मी म्हणते ना, बेभरवशाचा माणूस आहे तो. त्याच्यावरती विश्वास ठेवायला नको." तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, "नाही मॅम, मी असं म्हणाले की ते काही करू शकतात. ते स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकतात. मी असं नाही म्हणाले की बेभरवशाचा माणूस आहे, त्याच्यावरती आपण विश्वास नाही ठेवू शकत." खरं तर माझा त्यांच्यावरती खूप जास्त विश्वास आहे. मी ठेवला आहे त्यांच्यावरती विश्वास. ते स्वतःला निर्दोष सिद्ध करतीलच, कारण त्यांनी काहीही चुकी केलेली नाही आहे. तेव्हा गायत्री म्हणते, "एवढा विश्वास आहे तुला तेजसवरती, काय वाटतं तुला काही पुरावे मिळालेत का? म्हणजे तू त्याला काही पुरावे दिलेस की त्याने तुला सांगितलं आहे त्याला काय पुरावे मिळालेत? तो कशा पद्धतीने स्वतःला निर्दोष सिद्ध करणार आहे? असं काही कळलं आहे का त्याला? त्याला कुणी फसवलं आहे? त्याला खरोखर कुणी पैसे दिलेत? यातलं काहीतरी कळलं असेल, बरोबर की नाही?" तेव्हा मानसी म्हणते, "नाही गायत्री मॅम, मी खरं सांगू का, मला काहीच माहिती नाही आहे. ते काय करणार आहेत, काय नाही. फक्त एक गोष्ट मात्र आहे, माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. जे ते कोर्टामध्ये करतील ना, ते बरोबरच असेल. बरं ठीक आहे, मी निघू का आता?" तेव्हा गायत्री म्हणत असते, "कसं आहे ना माणसे, एक मिनिट थांब. अगं हल्ली काय होतंय तू बघतेस ना, तेजसवरून तुला जर कोणी काही बोललं, तुझ्यावरती कोणी काही हात वगैरे उचलला, तर तू घाबरशील. कुणीतरी हवं आहे ना तुझ्याबरोबर. थांब, मी पण येते तुझ्याबरोबर कोर्टामध्ये. एकटी जाऊ नकोस." तेव्हा इकडे ती पर्स आणायला आता आतमध्ये जाते. तेव्हा मानसी आता देवाच्या पाया पडत असते. "जे काही होईल ते सगळं चांगलं होऊ दे," असं मानसी म्हणते. त्यानंतरला गायत्री आणि मानसी दोघीजणी जायला निघत असतात. तेवढ्यातच गायत्री जाता जाता जो तिने इथे परतनीचा तिला आहेर दिलेला असतो, त्याच्याकडे ती बघत असते आणि त्याच्यामध्ये हळदी कुंकवाचा करंडासुद्धा असतो.
तर इकडे आता मानसी म्हणत असते की यातलं तुम्ही काय माझ्यासाठी वापराल हे वेळच ठरवेल. तर इथे आता तेजस स्वतःच्या कोर्टातल्या इथे आता तारखेची तयारी करत असतो. त्याने सगळं काही आखून घेतलेलं असतं, म्हणजे घर, ऑफिस, त्याच्यानंतरला त्याला कुणी फसवलं, त्याचं सरांजवळचं बोलणं, नंतर इथे माधव देसाई याचं नाव लिहिलेलं असतं, त्याच्या वहिनीचं नाव लिहिलेलं असतं, मानसी, हे सगळं अगदी त्याने व्यवस्थित लिहून ठेवलेलं असतं आराखडा. तेव्हा तिकडे आता इन्स्पेक्टर साहेब येतात आणि म्हणत असतात, चला तेजस प्रभू, आज कोर्टात तारीख आहे तुमची. आता तुम्ही वकीलपत्र तुमचं स्वतःचं घेतलं आहे ना, मग काय करतं हे तुम्ही आता, आणि हे काय रेखाटन करून ठेवले. तेव्हा तेजस म्हणत असतो की नाही साहेब, आता वकीलपत्र मी माझं स्वीकारलं आहे, मग आता मला त्याची तयारी करायला नको का? तेच तयारी केली आहे मी. तेव्हा इकडे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, अहो वकीलपत्र स्वीकारलं, कोर्टामध्ये तुमची आता बाजू मांडणं एवढं सोपं वाटतं का तुम्हाला? तेव्हा तो म्हणतो की नाही, सोपं तर वाटत नाही आहे, पण बघूया, आता प्रयत्न तर केले पाहिजेत ना. तेव्हा तो GV या बाजूला जातो आणि त्याच्यानंतर MD या बाजूला सुद्धा येतो. त्याने सगळं काही अगदी व्यवस्थित लिहून ठेवलेलं असतं. त्यानंतरला इकडे हे सगळं करून तो आता कोर्टामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार असतो आणि त्याच्यामध्ये त्याला यशसुद्धा येणार असतं. तर प्रेक्षकांनो, तात्यासाहेब बसलेले असतात. तात्यासाहेबांच्या मनामधून हे सगळं अजून गेलेलं नसतं, म्हणजे कशा पद्धतीने तेजसला अटक झाल्यानंतर त्यांच्या घरी निषेध करण्यासाठी माणसं आलेली असतात आणि त्यांनी कशा पद्धतीने सगळं सामान बाहेर काढून टाकलेलं असतं. त्याचबरोबर तिथे जाळपोळ करतात आणि एवढ्यावरच ते लोकं थांबत नाही. एवढी नालायक माणसं असतात की तात्यासाहेबांच्या चेहऱ्याला काळंसुद्धा फासतात आणि कुठेतरी ही गोष्ट त्यांच्या मनाला खोलवरती आतून खूपच जास्त आता त्रासदायक ठरलेली असते. त्यांना खूप त्या गोष्टीचा त्रास होत असतो, वाईट वाटलेलं असतं. तेव्हा तात्या आता मनाला लावून घेतल्यानंतर शांतपणे बसत असतात, काही बोलत नसतात, काय नसतात. तेव्हा सुगंधा तिथे येते आणि म्हणत असते, अहो आता काय असंच बसून राहणार आहात का? हे बघा, जे झालं ते विसरून जा. मला माहिती आहे तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होतो आहे, तुम्हाला त्या गोष्टीमुळे खूपच जास्त त्रास सहन करावा लागला आहे, पण आता काय करायचं? हे बघा, तुमच्या अंगाला जो काही हा डाग लागला आहे ना, आपला मुलगा तेजस हे सगळं नक्की पुसून काढेल. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही आता मनातून हे सगळं काढून टाका बरं आणि बोला काहीतरी, गप्प बसू नका. तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, काय नको बोलू? अगं, आता माझी प्रतिष्ठा, माझा मानसन्मान मला गेल्यासारखं वाटतंय. प्रभूंची तत्त्व आतापर्यंत मी सांभाळत आलो होतो, पण शेवटीला त्याला डाग लागला. ते काळं माझ्या तोंडाला नाही, तर आमच्या प्रतिष्ठेला फासलं गेलं असं मला वाटतं. तेव्हा सुगंधा म्हणते, नका त्रास करून घेऊ. अहो, आपला विश्वास, आपली सूनबाई आहे ना, ती तेजसला या सगळ्यातून नक्की बाहेर काढेल. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, असं सुद्धा सुगंधा म्हणते. त्यानंतरला कोर्टामध्ये सगळे जमा झालेले असतात. तेजससुद्धा आलेला असतो. तेजसने आता जो काही आराखडा तयार केलेला असतो, त्याच्यानुसार तो आता सातत्याने त्याच्याकडे लक्ष देत असतो. तेव्हा गायत्री म्हणत असते की हे काय चाललंय? या तेजसचं चाललंय काय? असं का करतोय हा? तुला काही माहिती आहे का मानसी, हा कोर्टामध्ये काय बोलणार आहे, काय मांडणार आहे? तुला काहीतरी माहिती आहे? तेव्हा मानसी म्हणते, नाही गायत्री मॅम, मी खरं सांगते, मला काहीसुद्धा माहिती नाही आहे. त्यांनी मला खरंच काही नाही सांगितलं. आता ते काय कोर्टामध्ये बोलणार आहेत त्यांचं त्यांना माहिती. तेव्हा इकडे तेजस आता जोरात बोलतो, मेलॉर्ड, असं म्हणाल्यानंतर सगळेजण मागचे उभे राहतात. तेव्हा इकडे तेजस म्हणतो, अरे काय झालं, तुम्ही सगळेजण असे उभे काय राहिलात? मेलॉर्ड म्हणालो म्हणजे मी प्रॅक्टिस करतोय, नका उभे राहू नका, बसा बसा, खाली बसा. तेव्हा इकडे आता सगळेजण त्याच्याकडे रागाने बघतात, कारण इथे तो आता जोरात बोललेला असतो आणि नंतर स्वतः सगळ्यांना शांत बसायला सांगतो. सगळ्यांना असं वाटतं खरोखर जजसाहेब आले की काय. तेव्हा इकडे माणसे म्हणत असते, राष्ट्रहित, हे काय करताय तुम्ही? अहो शांत बसा ना. तेव्हा इकडे त्या सरकारी वकील म्हणत असतात की हे काय करताय तुम्ही तेजस प्रभू? अहो शांत बसा ना तुम्ही. हे काय इथे कोर्टामध्ये तुम्ही नाटक करताय का? शांत बसा ना तुम्ही. तेव्हा तेजस म्हणत असतो, काय हो वकीलीन मॅडम, तुम्ही नेहमी अशा सिरियसली बोलत असता का? अहो कोर्टामध्ये आता केस अजून चालू झालेली नाही आहे, तोपर्यंत तुम्ही नॉर्मल बोलू शकता, हो की नाही हो? तेव्हा इकडे आता वकीलीन मॅडम म्हणत असतात, हो तेजस, अहो काय करताय तुम्ही? अजून कोर्ट सुरू झालेलं नाही आहे, तोपर्यंत तुम्ही शांत बसा. हे सगळं कशासाठी करताय? तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, अहो मी आत्तापर्यंत शांतच बसलो होतो, पण कुणाला तरी माझ्याबरोबर खेळ खेळायचे आहेत ना,
कुणीतरी या प्रकरणामध्ये मला गोवण्याचं काम केलं आहे. मग आता त्यांना जर माझ्याबरोबर गेमा खेळायच्या आहेत, मग मी शांत बसून कसं जमेल? मला पण त्यांच्याबरोबर खेळ खेळावा लागेल ना. मग आता आम्ही खेळणार. गेमा होणार इथे आता गेमा. म्हणून तर माझं वकीलपत्र मी स्वतः स्वीकारले ना मॅडम. त्याच्यानंतरला इकडे जज साहेब आलेले असतात. जज साहेब आता मागे आलेले असतात आणि तेजस पुढे सगळ्यांबरोबर बोलत असतो. तेव्हा इकडे आता मानसी खुणावत असते आणि म्हणते, मागे बघा ना, जज साहेब आलेत. तेव्हा इथे जज साहेब आल्यानंतर तेजसची आता घाबरगुंडी उडते आणि तो घाबरतो आणि लगेचच बाजूला जाऊन बसतो. तेव्हा इथे सगळेजण आता बसलेले असतात. ते उभे राहतात. तर इथे तेजस आता जाऊन पहिला सगळ्यांच्या आधी जाऊन बाजूला जाऊन बसतो. तर इथे तेजस आता घाबरलाय की काय असं सगळ्यांना वाटत असतं. हा कोर्टामध्ये काय बोलणार अशी सगळ्यांची समज झालेली असते. तेजस बसल्यानंतर त्याचा मित्र सुयोग हा त्याला खूपच जास्त अभिमानाने ऑल द बेस्ट करतो. त्याला पूर्ण विश्वास असतो की तेजस स्वतःला निर्दोष सिद्ध करणारच. त्यानंतरला जज साहेब म्हणत असतात की तेजस प्रभू, तुम्ही तुमचं वकीलपत्र स्वीकारले, त्याच्यामुळे आता कोर्टामध्ये तुम्ही तुमची केस लढणार ना? तेव्हा तेजस म्हणतो, हो जज साहेब, आता माझं वकीलपत्र मी स्वतः स्वीकारले, म्हणजे मी माझी केस लढणार आहे. तेव्हा ते म्हणतात, मग ठीक आहे, आता ओपनिंग स्टेटमेंट तुम्ही द्या. तेव्हा तेजस म्हणतो, हो जज साहेब. तेव्हा इकडे आता तेजस म्हणत असतो की जज साहेब, कसं आहे ना, म्हणजे कोर्टामध्ये तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल मला तुमचे आभार मानायचे आहेत की तुम्ही मला संधी दिली की स्वतःचं वकीलपत्र तुम्ही मला घेऊ दिलं, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि मला त्या लोकांचे सुद्धा आभार मानायचे आहेत, ज्या लोकांनी मला इथे बोलण्यासाठी उभं केलं. म्हणजे कसं आहे ना, मी कधी लहानपणी फक्त सिनेमामध्ये बघितलं होतं की कोर्टामध्ये कशी केस लढली जाते. मला माहितीसुद्धा नव्हतं की मी कधी कोर्टामध्ये उभं राहून स्वतःसाठी केस लढेन. पण आता बघा ना, मला कोर्टामध्ये काही अशा लोकांनी संधी दिली की मी माझी केस स्वतः लढू शकतो. कारण माझ्यावरती जे काही आरोप झालेत, त्या लोकांनी मला या केसमध्ये गोवलं आहे, मला मुद्दामून फसवलं आहे. त्या लोकांचे सुद्धा मला इथे आभार मानायचे आहेत जज साहेब. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते की हे तेजस काय बोलत आहेत कोर्टामध्ये, मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा इकडे सुयोग मात्र हसत असतो, कारण त्याला आपला मित्र कसा आहे हे बरोबर माहिती असतं. तेव्हा इकडे आता वकील मॅडम उभ्या राहतात आणि म्हणत असतात की जज साहेब, तेजस प्रभूंना सांगा की कोर्टामध्ये जे काही बोलायचं आहे स्पष्टपणे आपले मुद्दे मांडा म्हणून. इथे उभं राहून सगळ्यांचे आभार मानतायत. इथे काही कौटुंबिक सोहळा ठेवलेला नाही आहे, म्हणून ते प्रत्येक व्यक्तीचे इथे आता आभार मानतायत. तेव्हा जज साहेब म्हणत असतात की तेजस प्रभू, हे बघा, तुम्हाला आता कोर्टाचा वेळ हा खूप जास्त अमूल्य आहे, तो वाया घालवू देणार नाही आणि तुम्ही घालवूसुद्धा नका. जे काही आहे ते स्पष्टपणे बोला, तुमचे मुद्दे स्पष्टपणे मांडा आणि कोर्टाचा वेळ वाया न घालवता तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध करा. आणि केसच्या रिलेटेडच तुम्हाला बोलायचं आहे, केसच्या बाहेर जाऊन बोलायचं नाही. तेव्हा इकडे आता तेजस म्हणत असतो की केसच्या रिलेटेडच सगळं बोलणार आहे. आता ज्यांनी माझ्यावरती हे आरोप केलेत की मी त्यांना पैसे दिलेले आहेत हॉस्पिटलमध्ये, त्या मॅडमना आता इथे मी बोलावतो, हॉस्पिटलच्या रिसेप्शनिस्ट, त्यांना मी आता विचारणार आहे. मला त्या जे काही बोलल्या ते सगळं खरं आहे का, हे त्यांना मला विचारायचं आहे. तेव्हा इकडे रिसेप्शनिस्ट आल्यानंतर तेजस म्हणत असतो की हे बघा, मी जेव्हा तुमच्याकडे पैसे द्यायला आलो तेव्हा माझ्याकडे थोडे पैसे होते, बरोबर की नाही? पण तुम्ही म्हणताय की हॉस्पिटलचं सगळं बिल मी पे केले म्हणून, आणि ते सुद्धा कॅशमध्ये, हो की नाही? तेव्हा इकडे रिसेप्शनिस्ट म्हणते, हो अगदी बरोबर, मी जे काही सांगितलं सगळं बरोबर आहे. तेव्हा तेजस म्हणतो, मग मी कितीच्या नोटा दिल्या होत्या तुमच्या काही लक्षात आहे का? तेव्हा रिसेप्शनिस्ट म्हणत असते, अहो, दिवसभरामध्ये पेशंटचे कितीतरी रिलेटिव्ज आमच्या इथे पैसे देण्यासाठी येतात. आता प्रत्येकजण किती रुपये देतोय, किती पैसे देणार आहे, त्याच्या नोटा काय काय असणार आहेत, हे सगळं मी लक्षात ठेवणार आहे का? अहो, आता कुठल्या नोटा दिल्या होत्या एवढ्या लोकांच्या, मी कशा काय लक्षात ठेवणार आहे? तेव्हा इकडे तेजस म्हणतो, पॉईंट टू बी नोटेड मेलॉड, म्हणजे यांना मी लक्षात आहे, माझा चेहरा लक्षात आहे यांना, पण कितीच्या नोटा दिल्यात हे मात्र त्यांच्या लक्षात नाही आहे. तेव्हा इथे आता वकील मॅडम उभ्या राहतात आणि म्हणतात, अहो, तुम्हाला बोलायचं काय? आता कुठल्या नोटा दिल्या, कुठल्या नाही दिल्या, याच्यावरून हे सिद्ध होणार आहे का की तुम्ही बिल पे नाही केलं म्हणून? आणि तसंही त्या म्हणतायत ना की तुम्ही त्यांना पैसे दिलेले आहेत. मग त्या नोटांचा आणि कोर्टामध्ये दिलेल्या साक्षीचा संबंध काय? बरोबर की नाही? तुम्ही त्यांची साक्ष खोटी आहे असं म्हणू शकत नाही.
तेव्हा इकडे तेजस म्हणतो, नाही नाही, मला असं म्हणायचंच नाही आहे. मी जे काही बोलणार आहे ना जज साहेब, ते सगळं मी या केसच्या रिलेटेडच असणार आहे. तुम्ही जरा शांतपणे बसा आणि मला बोलू द्या, माझी केस मला लढू द्या. त्यासाठी मी इथे माझं वकीलपत्र घेतले. तेव्हा इकडे आता तेजसने चांगलं उत्तर दिलेलं असतं, की माझ्यावरती झालेले आरोप आहेत, हे खोटे आहेत, हे मला सिद्ध करायला नको का? त्यानंतरला सुयोग आता रिसेप्शनिस्टच्या मागे येतो. तेजसला आठवतं, की रिसेप्शनिस्ट जेव्हा खूप सारी शॉपिंग करून आपल्या घरी चाललेली असते, तेव्हा सुयोग येतो आणि म्हणतो, की "अहो मॅडम, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्ही थांबा ना. तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये काम करत होता ना रिसेप्शनिस्ट म्हणून?" तेव्हा इकडे आता त्या रिसेप्शनिस्ट म्हणत असतात, की "हो, मी तिथे काम करत होते." तेव्हा तो म्हणतो, "तुम्ही आमची खरंच खूप मदत केली हो. म्हणजे माझ्या काकाच्या मामाच्या मुलीचे सासरे जेव्हा ॲडमिट होते ना, तेव्हा तुम्ही त्यांना खूप जास्त मदत केली होती हो." तेव्हा इथे रिसेप्शनिस्ट म्हणतात, "हो का? अहो पण माझ्या लक्षात नाही आहे आता. इतके रिलेटिव्हज असतात. कुणाकुणाला लक्षात ठेवायचं मी? माझ्या चेहरे नाही लक्षात राहत. किती पेशंट आणि किती रिलेटिव्हज येतात हॉस्पिटलमध्ये तुम्हाला माहिती आहे ना. आता एवढ्यांचे चेहरे मी काय लक्षात ठेवणार आहे का? माझ्या लक्षात नाही राहायचे कुणाचे चेहरे." तेव्हा सुयोग म्हणतो, "नाही राहायचे म्हणजे?" तेव्हा त्या रिसेप्शनिस्ट म्हणत असतात, की "मी जॉब सोडला आता. आता मी तिथे जॉब नाही करत." तेव्हा सुयोग म्हणतो, "हो का?" तेव्हा इकडे फोनवरती बोलत जाताना सुयोग म्हणत असतो, की "बाबूने जॉब सोडला? मग एवढी शॉपिंग कशी काय केली? आनंदात केली की काय?" तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, की "हे बघा जज साहेब, मी जे काही विचारेन ते केसच्या रिलेटेडच असेल ना." तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, की "मी तुम्हाला कितीच्या नोटा दिल्यात हे तुमच्या लक्षात नाही आहे. पण एवढ्या रिलेटिव्हजमध्ये माझा चेहरा बरोबर लक्षात राहिला आहे तुमच्या, की मी संपूर्ण पेमेंट केले आणि ते कॅशमध्ये केलं आहे म्हणून. नाही, माझा चेहरा आहे लक्षात ठेवण्यासारखा. पण खरं बोलताय ना तुम्ही? म्हणजे मीच तुम्हाला पैसे दिले होते ना तेजस प्रभूने?" तेव्हा इकडे आता रिसेप्शनिस्ट म्हणत असतात, "मी सांगितलं ना, तुम्हीच मला पैसे दिले होते." तेव्हा तेजस म्हणतो, "ते सगळं ठीक आहे. मग तुम्ही जॉब का सोडलात हो? म्हणजे तुम्ही लगेच 2 दिवसांमध्ये रिझाईन दिलं, जॉब का सोडलात तुम्ही?" तेव्हा इकडे आता रिसेप्शनिस्ट म्हणत असतात, "ते माझं काही पर्सनल रिझन होतं म्हणून मी जॉब सोडला." तेव्हा इथे वकील मॅडम म्हणत असतात, की "आणि त्यांनी जॉब न करण्याचा आणि करण्याचा या सगळ्याचा त्यांनी दिलेल्या साक्षेजवळ काहीही संबंध नाही आहे." तेव्हा इकडे आता जज साहेब म्हणत असतात, की "हे बघा तेजस प्रभू, तुम्ही त्यांना जे केसच्या रिलेटेड आहेत ना तेच प्रश्न विचारा." तेव्हा तेजस म्हणतो, की "जज साहेब, अहो त्याच्याकडेच येणार आहे मी. हे सगळे त्याच्या रिलेटेडच प्रश्न आहेत. मला विचारू तर द्या." तेव्हा इकडे आता तेजस म्हणत असतो, की "अहो हे बघा, तुम्ही आहे ना आता जास्त वेळ वाया घालवू नका. तुम्ही कोर्टाला खरं खरं सांगा ना. म्हणजे जे काही आहे ते. तुम्ही आता जॉब सोडलात मान्य आहे. तुम्ही अगदी आता शोभेल असे कपडे घालून आलेत हां व्यवस्थित, साधे-सुधे. म्हणजे तुम्ही कोर्टामध्ये एकदम साधे दिसायला पाहिजे. त्याने बरोबर तुम्ही काळजी घेऊन साधे कपडे घातलेत. पण एवढी महागडी वॉच हातामध्येच राहिली हो. एवढी महागडी वॉच तुम्ही स्वतः खरेदी केलीत का? जॉब तर तुम्ही सोडलाय. मग तुम्ही रिसेप्शनिस्ट होतात हॉस्पिटलमध्ये की अजून खूप मोठी नोकरी करायचात ते सांगताय का?" तेव्हा ती म्हणते, "नाही, मी रिसेप्शनिस्टच होते." तेव्हा तेजस म्हणतो, "मग एवढी महागडी वॉच तुम्ही कशी काय घेतलीत?" तेव्हा इकडे आता रिसेप्शनिस्ट म्हणत असतात, की "माझ्या बॉयफ्रेंडने मला ती गिफ्ट केली." तेव्हा तेजस म्हणतो, "तुमचे बॉयफ्रेंड कशात कामाला आहेत ते सांगाल का? म्हणजे एवढी महागडी वॉच त्यांनी तुम्हाला गिफ्ट केली म्हणजे नक्कीच कुठेतरी चांगल्या ठिकाणी कामाला असतील, नाही का? नाहीतर स्वतःचा बिझनेस असेल." तेव्हा इकडे आता रिसेप्शनिस्टला आठवतं, की ते पैसे तिला दिलेले असतात रणजितने, खूप सारे पैसे. तेव्हा इकडे त्या म्हणतात, की "एवढे पैसे?" तेव्हा रणजित म्हणतो, की "याच्यापेक्षा जास्त पैसे तुला मिळत राहतील. नोकरी करायची गरज नाही आहे तुला. दर महिन्याला तुझ्या अकाउंटला जमा होतील. पण तोंड बंद ठेवायचं. कळलं तुला?" ते म्हणते, "हो, तोंड बंद ठेवेन. कोणाला काहीही सांगणार नाही. वेळ आली ना तर कोर्टामध्ये असं हत्यार बाहेर काढेन, की कोर्टाला सुद्धा त्याची दखल घ्यावी लागेल." तेव्हा इकडे आता तिने खोटं बोलण्यासाठी खूप मोठा प्लॅन हा केलेलाच असतो. तेव्हा तेजस म्हणत असतो, की "हे बघा जे काही आहे ते कोर्टाला सांगा. एवढी मोठी महागडी वॉच तुम्ही कशी काय घेतलीत? बॉयफ्रेंड कुठे काम करतो? त्याने तुम्हाला एवढं महागडं घड्याळ गिफ्ट केलं, बरोबर की नाही?" तेव्हा इकडे ती लगेच रडायचं नाटक करते. तेव्हा तेजस म्हणत असतो, "काय झालं? अहो तुम्ही रडताय कशाला? अच्छा, अच्छा. तुम्हाला या गोष्टीचं वाईट वाटते का? की म्हणजे तुम्ही कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली म्हणून माझ्यासारखा निर्दोष असणारा माणूस याच्यामध्ये अडकलाय, असं वाटते का तुम्हाला? मग जे काही आहे ते कोर्टाला खरं खरं सांगा ना."
तेव्हा ती रिसेप्शनिस्ट रडायचं नाटक करत असते. त्या प्रेक्षकानं पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे तेजस म्हणत असतो की बरोबर बोलतायत माधव देसाई. मी त्यांच्याकडून पैसे घेतले होते आणि त्यानंतरलाच मी त्या फाईलवरती साईन केली होती. अगदी बरोबर बोलतायत ते. मी लाच घेतली आहे जजसाहेब, हे मी मान्य करतो. तेव्हा मानसी हे सगळं ऐकते आणि मानसीला खूप मोठा धक्का बसतो आणि तिला चक्कर यायला सुरुवात होते. तेव्हा गायत्री मानसीला सांभाळण्यासाठी उभी राहिलेली असते. जेव्हा तेजसचं लक्ष इकडे आता मानसीकडे जातं तेव्हा तो खूपच जास्त घाबरतो आणि तिला लकी चार्म असं जोरात सगळ्यांच्या समोर कोर्टामध्ये ओरडतो.